स्वागत आहे आपल्या डेकोरेशन पार्ट 2 या ब्लॉगमध्ये. आता आमचं उरलेलं डेकोरेशन आपल्याला आता कंप्लीट करायचं आहे, ते आता आपण बघूया. आता आपण गेल्याला पिलरला टेप वगैरे लावलं, त्यामध्ये बॉक्स क्रिएट केलं, बॉक्स बनवलं, बॉक्सला गोल्डन कलरचा केलेला. त्यानंतर असे पिलर उभे केलेले, टेबल वगैरे अरेंज केलेला. आत्ता आम्ही हे वरचं कार्डबोर्ड टाकलेलं आहे, कार्डबोर्डला पेपर मारलेला आहे, मागे पडदा लावला. त्यानंतर आत्ता चटई हे त्या टेबलवरती आम्ही कपडा टाकलेला आहे. आता आम्ही फुलांचं काम करायला घेतो आहे. आता वरती असं काय म्हणतो स्पंज फुटेल आपला स्पंज ते या स्पंजला आम्ही पूर्ण फुलांनी सजवणार आहे आणि वरती असं लावणार आहोत. ते आता सगळं करायचं आहे. हे बघा आम्ही तुम्हाला गेल्याला सगळी फुलं दाखवलेली, आता तेच आम्ही करायला घेतो आहे, बघू शकता. त्यानंतर लायटिंगचं सुद्धा काम करायचं आहे. ही बघा लायटिंग, अजून बाकीच्या लाईट्स पण आहेत, अजून खूप सारी कामं आहेत. परत रात्री समया वगैरे धुवायच्या आहेत, परत सकाळी दोन ठेवल्यात गणपती बाप्पा आणायला जायचे. तर ब्लॉग हा गणपती बाप्पा आणेपर्यंत चालूच राहणार आहे, त्यामुळे बघत राहा. रात्री आम्ही थोडीफार एन्जॉयमेंट केली, तर ती सुद्धा आपण ह्या ब्लॉगमध्ये बघूया. हे आहेत झिमिऱ्या, याला काय बोलतात कॉमेंट्समध्ये सांगा. ही पानं आहेत, आम्हाला बघायला चांगलं वाटलं, आम्हाला खायला. आणि हे आहेत, तर त्या बेल्टवरती लावू आणि मग बघू कसं सूट होतं काय. आता सगळं झाले, बेसिकली सगळं झालेलं तुम्ही बघा. आता फक्त थोडे काही गोष्टी म्हणजे 85% झालेलं आहे, 100% म्हणजे 85% झालेलं आहे. थोडं लायटिंगचं काम आणि बाजूने आमचं चाललं आहे की ह्या साईडला आता एक थर्माकोलची बाजूने असतं ना मंदिराचं कसं हे बघा, ही अशी लेन्स आहे तशा टाईपमध्ये बनवायचं, कारण की बाजूने ओपन नको ठेवायचं आणि हा ओपन नाही ठेवायचे. आणि विचार झाला आहे की थोडं स्टार्टिंगला ओपन वाटतं आहे, त्यामुळे लावले तर इकडे असे पडदे लावायचे चालले, पण अगरबत्ती वगैरे लावतो, त्यामुळे विचार झाला लावायचं की नाही. श्रीमंत बाप्पा आले की श्रीमंत ताई आणि श्रीमंत बाप्पा आले की त्यांना विचारूया काय करायचं, त्यांना पटलं, त्यामुळे इकडे पडदे लावू नको. मग काय सकाळी आपण बाप्पाच्या आगमनाच्या परत व्हिडिओ बघत बसूया. नंतर अजून रात्री ताई येईल, उरलेली बाकीची आम्ही सगळी कामं करू. तर बघा आता लायटिंग वगैरे लावायची. हॅलो गाईज, लायटिंग झालेली आहे. ॲज यू कॅन सी मी इथंच बसलेलो आहे लायटिंगमध्ये. लायटिंग सोड, मी डायरेक्ट मंडपातच बसलेलो आहे. आमचे लाईटमन गाईज, कधी कधी स्वतः पण देव बनायला लागतं. हर माणसाच्या अंगात एक देव असतो गाईज. काय नाही जास्त फिरतोय त्याला, त्याची हाईट छोटी आहे, वजन कमी आहे, त्यामुळे त्याला फायदा असतो. वजन कमी असल्याचा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे तरी काही कामाचं नाही. आज वजन बघा 2 वर्षांनी मोठा वाटतोय. तरी मीच कामाला आलो इथं लावायला आणि चढायला, बस कुस्ती पडली गाईज. पण कसं वाटतंय बघा, प्लीज कॉमेंट करून सांगा. आणि थोडंसं काम बाकी आहे, बघू शकता इथे आम्ही ठेवलेलं आहे फॉलो करा. पेपर्स वगैरे ते जरा करायचं आहे. ते बाजूनी लावणं तुम्हाला बोललेलो ना, तसं बाजूनी लावायचं बाकी आहे. इंस्टाला फॉलो करा गाईज, माझे इंस्टावरती फॉलोअर्स नाही वाढवते. मला पण काय मंडळी, आता गणपतीचे बारके पाऊल उठवायची पद्धत असते ती चाललेली आहे. हे बघा ताईच्या हाताला आम्ही ते बनवलेलं चुना आणि कुंकवापासून बनवलेलं पेस्ट लावतं, त्याच्यापासून बारकी गणपती बाप्पाची पावलं तयार करतात. हे हाताला लावून अशी बाप्पाची पावलं, हीच पावलं आम्ही घरापर्यंत नेणार. सकाळी बाप्पाला आणताना ही पावलं सगळी इथे पावलं बघू शकतो तशी आतापर्यंत चाललेली आहेत. आतापर्यंत पावलं बनवते. आमचा गणपतीचा मंडप. थोड्याच वेळात आम्ही बाप्पा आणायला जाणार आहोत. हे ताट वगैरे ठेवलेलं आहे, त्यात विडा, नारळ, अगरबत्ती आणि हा आमच्या बाप्पाचा पाट. थोड्याच वेळात बाप्पाचं आगमन. ताई चालले, हा बघा श्रवण ताईला रांगोळी काढायला लावलेली आहे. बरं वाटतंय ना.
मोर बरोबर वाटतंय ना. आता आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पा. हा बघा हा पाट आहे. जातो आता गणपती आणायला. बघूया आता आमच्या बाप्पाला घरा आणतो. आमच्या बाप्पाला दुरून आलाय आमच्याकडे. आज त्याला जरा घरी आराम करवतो आणि तुम्ही बघत राहा पुढे. आता सध्या तरी आम्ही पायात काही घातलेलं नाही आहे. मी घातलं ह्यानी घातलं आहे, मी काय नाही घातलं बाप्पा घातलेले आहे. म्हणून जरा वाचून वाचून चालायला लागते. बट हां तुम्ही बघा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आहोत गणपतीच्या इथे. तिकडनं आम्ही ज्या कला केंद्रातून गणपती बाप्पाची मूर्ती घेणार आहोत. समोर तुम्हाला अशा सुबक अशा मूर्त्या दिसतच असतील. आता आपल्याहून बाप्पाची मूर्ती येईलच थोड्या वेळात या पाटावर. श्रवण खूप जे आलेले आहेत बिल्डिंगच्या खाली. लेट झाला मला आज पूजा करायला.